शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विभक्त कुटुंब पद्धतीचं फॅड वाढू लागलंय. त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होताना दिसतो. परंतु पंढरपूर तालुक्यातल्या खर्डी इथल्या शिवाजी पाटील यांच्या 4ही सुशिक्षित मुलांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सुखासमाधानानं एकत्र नांदतंय. गेल्या 6 वर्षांमध्ये शिवाजी पाटील यांच्या 4ही मुलांनी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंब आणि द्राक्ष पिकातून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. आज आपण पाटील कुटुंबियांच्या डाळिंब शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यात जाऊयात. शिवाजी पाटील यांना 4 मुलं. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना देखील त्यांनी आपल्या 4ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. थोरला मुलगा अरुणचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये पूर्ण वेळ लक्ष घातलं. बंडू यांनी एका खासगी पतसंस्थेत नोकरी केली. भारत यांचं 2005 साली डीएड पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान गावातील माध्यमिक शाळेवर त्यांना नोकरी लागली. त्यानंतर वडील शिवाजी पाटील यांनी शेतीमध्ये अधिक लक्ष घालण्याचं ठरवलं. सुरुवातीला 3 एकर डाळिंब होते, परंतु आर्थिक खर्च आणि पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यानं फारसं काही शिल्लक राहत नव्हतं. एकूण 2 शेततळे आहेत. पहिलं शेततळे या ठिकाणी मी दुसऱ्या पोखलेनं तयार केलेलं आहे. त्या शेततळ्यावर मशीन आल्यानंतर मी अभ्यास करून या ठिकाणी दुसरंही जे शेततळ आहे ते शेततळ मी स्वतः मशीन खरेदी करून शेततळ्याची निर्माण केले आहे. शेततळे ज्यावेळेस उत्खनन करत होतो 2012 साली या ठिकाणी माझी फक्त 3 एकर शेती पिकत होती. त्यामध्ये 1.5 एकर द्राक्षे आणि 1.5 एकर डाळिंब अशी एकूण शेती पिकत होती. त्यामधून मला आर्थिक उत्पन्न कटाकटी 10 लाखापर्यंत मिळत होते. शिक्षक असलेल्या भारत यांनी 100% अनुदानातून सुरुवातीला एक शेततळ घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घरच्या लोकांनी विरोध केला, परंतु शिक्षकी पेशात असलेल्या भारत यांनी दूरदृष्टीचा विचार करून 2012 मध्ये 1.5 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ घेतलं. तेव्हापासून पाटील कुटुंबाची शेतीमधील भरभराट सुरू झाली. वडिलोपार्जित 20 एकर शेतीपैकी 16 एकर क्षेत्रावर भगवा जातीचे डाळिंबाची लागवड केली, तर 4 एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली. सुरुवातीला 20 एकर शेतीमध्ये जेमतेम 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. खर्च वजा करता फारसं काही हाती लागत नव्हतं. अशा वेळी घरातील 15 ते 20 लोकांचं कुटुंब कसं जगवायचं असा प्रश्न शिवाजी पाटील यांच्या पुढे होता. अशातच 4ही मुलांनी स्वतः शेतीत घाम गाळून डाळिंबातून चांगलं उत्पन्न मिळवलं. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतर मी राहुरी विद्यापीठ येथून भगवा या सेंद्रिय भगवा या वाणाची मी या ठिकाणी गुठी आणली आणि त्यानंतर लागण केली. तर आज माझ्याकडे डाळिंबीची जी काय क्षेत्र आहे ते 16 एकर डाळिंब आहे आणि 5 एकर द्राक्ष आहे. 2 शेततळे आहेत. त्या शेततळ्यामध्ये जवळजवळ की 2 कोटी लिटर पाणी या ठिकाणी साठवण्याची क्षमता या 2 शेततळ्यामध्ये आहे आणि जवळजवळ एकूण शेती 22 एकर शेत या ठिकाणी आहे. पूर्वी माझ्याकडे या ठिकाणी जे 10 लाख उत्पन्न होते ते आज जवळजवळ 1 कोटी 20 लाखापर्यंत उत्पादन गेलेले आहे आणि या वाढलेल्या डाळिंबाच्या शेतीमधून जे काय आर्थिक उत्पन्न वाढलेलं आहे त्या उत्पन्नातून माझे संपूर्ण कुटुंबाचं त्या ठिकाणी स्थैर्य लाभलेलं आहे. मागील 2-3 वर्षांपूर्वी दुष्काळाची परिस्थिती असताना देखील शेततळ्यातील संरक्षित पाणी साठ्यामुळे पाटील यांना डाळिंबातून चांगलं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी 16 एकर डाळिंब बागेतून सुमारे 110 टन डाळिंबाचं उत्पन्न मिळालं. त्यापैकी 50 टन डाळिंब दुबईला निर्यात केली. उर्वरित डाळिंबाची स्थानिक बाजारपेठेत 65 ते 70 रुपये किलो दरानं विक्री केली. शिवाय दरवर्षी 10 टन बेदाण्याच्या विक्रीतून किमान 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. साधारण जवळजवळ 100 टनाच्या आसपास उत्पन्न या ठिकाणी डाळिंबाचं गेलेलं आहे. यामध्ये काय माल दुबईला गेलेला आहे, काय माल कलकत्ता, पश्चिम बंगाल या ठिकाणी माल गेलेला आहे. त्याचबरोबर द्राक्षे या ठिकाणी द्राक्षाचा मनुका तयार करायचा आलेला आहे. तोही मनुका या ठिकाणी चांगलं दर मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये की थोरला भाऊ अरुण या ठिकाणी संपूर्ण शेती या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानानं एकटाच शेती पाहत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान खास झाल्यानंतर एकटा शेती करू शकतो. आम्ही पूर्वी 4 जण करत होतो, पण आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसलो आणि व्यवसायाची निर्मिती केली. या व्यवसायाच्या निर्मितीनुसार त्या ठिकाणी तो शेती पाहत आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो भाऊ आहे बंडू, तो त्या ठिकाणी उद्योग समूह त्याला टाकून दिलेला आहे. तो हार्डवेअर बिल्डिंग मटेरियलचा चांगल्या पद्धतीचा व्यवसाय त्या ठिकाणी तो करत आहे. त्यानंतर 3 नंबरचा जो बंधू आहे तो शरद, की त्याला जवळजवळ पोखलेनच्या मशीन की जे शेततळ्याची निर्मिती आली आणि शेततळी निर्मिती करण्यासाठी मशीनीचा उद्योग हा
अतिशय चांगला सापडलेला आहे. तो शरद अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे आणि मी चौथा त्या ठिकाणी शेत शिक्षक म्हणून काम करत आहे. हे करत असताना की संध्याकाळी रोज आम्ही 2 तास या ठिकाणी एकत्र बसून की सगळ्या व्यवसायाची चर्चा असेल, गावामधील चर्चा असेल, शेतीविषयी चर्चा असेल, आधुनिकतेची चर्चा असेल, ही सर्व चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेतो आणि आज चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सुसंवाद आमच्या